नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं ब्रँड स्टोरीमध्ये. आज आपल्यासोबत आहेत कैलास फोडकेजी. तर हे यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग आपल्याशी शेअर करणार आहेत. चला त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर ॲक्च्युली काय आहे ना, की ते मला पण माहीत नाही की भ्रम होता की खरं होतं. कारण की त्या दिवशी माझ्यासोबत असं काय घडलं, की त्या गोष्टी मी कधी विसरू शकत नाही आयुष्यामध्ये. दुसरं जर आजही मी ती गोष्ट जर का आठवायला गेलो, तर नक्कीच माझ्या अंगावरती काटे येतात. शहारे आल्याशिवाय राहणार नाही. तर मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो, की असं झालं की मी एक वेळेस अकोल्याला गेलो. दुपारी गेलो आणि संध्याकाळी परत येतो. परत येताना मला माझा एक मित्र भेटला, जो पोलीसमध्ये आहे अकोल्यामध्ये. त्याची ड्युटी चालू होती आणि रस्त्यावरती जाताना तो मला भेटला. मी गाडी थांबवली आणि त्याच्यासोबत बोललो. तर चर्चा करत असताना आम्ही चहा वगैरे पिला आणि मग तो जाताना म्हटला, "अरे कुठं चालला?" म्हटलं, "घरी चाललो आता, इकडे काय मुक्काम वगैरे नाही." तर त्याने मला एक गोष्ट सांगितली, की "तू इकडून न जाता या शॉर्टकट रस्त्यानं जा, 25 किलोमीटरचा फरक पडतो." हो, डोणगाववरून जातो तो हां. आपला त्या अभयारण्यामधून जाणार. आता माझं गाव मेहकर ते अकोला 120 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि मला वाटलं की जर संध्याकाळी 6 वाजता मी अकोल्यावरनं निघलो तर मला 3 तास लागायचे. तुम्ही 9 वाजतील. त्याच्या व्यतिरिक्त जर मी 25 किलोमीटर लवकर गेलो तर मी लवकर पोहोचेन. हो, बरोबर. तर त्यानं सांगितलेलं रस्त्यानं मग मी वळालो. वळाल्यानंतर असं झालं की मी गेलो 15, 20, 30 किलोमीटर गेलो. 30 किलोमीटर नंतर मला एका माणसाने हात दिला. आणि संध्याकाळी मी थोडंसं थांबत किंवा आरामशीर चाललो होतो. त्याच्यामुळे 8:30 साडेआठ तिथंच वाजले मला. त्या रस्त्यानं उशीर झाला कारण की तो रस्ता सिंगल रस्ता होता. हो, तर यायला आणि जायला म्हणजे सिंगल रस्ता होता. असं नाही की हायवे होता. ते घाटपुरीकडे जातानाचा घाट रस्ता तोच. राईट तोच तो त्याचा थोडासा जंगल एरिया होता. तर एका माणसाने हात दिला. हात दिल्यानंतर मी काय केलं, त्या माणसाला गाडीवरती बसवलं. म्हटलं चला सोडून देऊ. हो, आपल्यालाही सोपी. हां. आणि मी माझ्या कानामध्ये हेडफोन घातले. एक माझा मफलर लावायचा मफलर लावला आणि माझा एक ट्रान्सपरंट गॉगल राहायचा तो लावत मी चाललो. मी माझ्या धुंदीत माझे गाणे ऐकत तो माणूस काय सांगतो मी काय ऐकलं. आणि त्याला जिथं त्याला सोडायचं होतं तिथे गाडी थांबवली. त्यानं मला हात टॅप केला मागे आणि मी गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर काय झालं, की मी त्याला सोडलं आणि तो बोलला, "भाऊ कुठं चालले?" मी म्हटलं, "मेहकर." तो बोलला, "अरे उशीर झाला खूप. कशाला जाता मी?" "थांबा म्हणे आमच्या घरी." आता मी म्हटलं ओळखीचा ना वाळखीचा माणूस आणि हा एकदम जंगल एरियाच्या बाजूलाच त्याचं गाव आहे आणि छोटंसं गाव होतं. 20-25 घरं दिसत होते. वरती डोंगर साईडला थोडंसं उभं आणि खाली गाव होतं. अच्छा. नाही जात. तो बोलला, "पाणी पिऊन तरी जा." म्हटलं ठीक आहे. मग मी गेलो आणि पाणी पिलं. रस्त्याच्या कडेलाच त्याचं घर. आणि तो जाताना म्हणलं की नीट जा, थोडासा रस्ता चांगला नाही आमचा, थोडंसं भीती आहे रस्त्याला. मी ऐकलं आणि मी सोडून धोका वगैरे आहे असं. हां, तर मी सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर काय झालं, की तिथून मी अर्धा तास अजून स्लोली कारण की असा पूर्ण घाट होता आणि खालीवर रस्ता होता. त्याच्यामध्ये असं झालं की मी गाडी माझी 30-40च्या वरती त्या रस्त्यावरती गेली नाही. आणि सडनली असं झालं की राईट साईडला मला एक रानमांजर दिसली. पण रानमांजर थोडीशी मोठी असते. हां, म्हणजे एक बोका टाइप. हां, बोक्या टाईपला. थोडंसे मांजर दिसले तर मी राईट साईड बघितली. आणि असा रस्ता असल्यामुळं तो क्रॉस रस्ता होता. क्रॉस रस्ता असल्यामुळे मी तिला बघितलं. तर ती तशी समोरून गेली आणि रस्ता क्रॉस करून या. तर काय झालं, माझ्याकडे गाडी होती यामाची फेझर. फेझरला डोम असतं मोठं आणि 2 असे काच वगैरे मोठं असतं. हो. तर माझा लाईट चालला होता सरळ आणि माझे हँडल चाललं होतं या साईडला कारण की पूर्ण असा घाट होता. तर माझा इकडे काही लक्ष नव्हतं. फक्त मला ते जो बोक्या गेला तो म्हणजे ती मांजर गेली त्याचे फक्त डोळे चमकले आणि मी काय केलं, मी असं हँडल कलवलं आणि तिच्याकडे बघितलं या साईडून इकडे बघतो परत. तर अक्षरशः सांगतो की विश्वास बसणार नाही. माझ्या ज्या फेझरच्या गाडीवरती जे डोम आहे हां. त्या 2 आरशाला पकडून एक एक माणूस जो असा अर्धवट जळालेला आहे आणि त्याचा फेस एकदम खराब आहे. एकदम खराब म्हणजे लिटरली सडलेला आहे. सडलेला माणूस असतो ना तसा माणूस तो डोमवरती बसला आणि तसा त्या आरशाला म्हणजे तो फेझरचा तो पार्ट आहे तिथं चाटत होता. आणि मी इकडे बघितलं मांजरकडे आणि असं बघितलं डायरेक्ट मला दिसून येतं. तर मी एकदम एवढा हे झालो की हे काय आहे. आणि माझी गाडी 10ची स्पीड 40च्या स्पीडवरून डायरेक्ट 10च्या स्पीडवर आलो. फेझर गाडी ही स्पोर्ट्स बाईक आहे. स्पोर्ट बाईक. आणि मी भिल्यानंतर मी काय केलं खूप स्पीडनं हे केलं रेस केली फुल रेस माझ्या हातात फुल रेस. आणि फुल रेस असताना सुद्धा गाडी 10-15च्या वरती चालली. फक्त गाडी बंद पडून खाली पाय टेकवल एवढंच बाकी होतं. बाकी ती गाडी पळतच नव्हती. आणि मी खूप देवाचा करायचो. मी दर सोमवारी गुरुवारी एक
देडप म्हणून आमच्या इकडे गाव आहे. तर मी पैदल पण जायचो, कधी गाडीवर जायचो, पण कंपल्सरी मी 2-3 वर्ष तेच काम करायचो. गुरुवारी पण जायचं सकाळी उठून 6 वाजता आणि सोमवारी. मी तिथे खूप देवाचं मनात केलं की अरे आहेत माझ्यासोबत, आहेत माझ्यासोबत, आहेत माझ्यासोबत. आणि मी त्याच्याकडे बघितलं नाही. मी माझं समोर फ्रंटला बघतो. 1-1.5 किलोमीटर गाडी चालली असेल 10-15च्या स्पीडनं. एक 5-7 मिनिटात काय झालं, माझ्या मागून असा एक हात आला आणि तो हात असा टाकला गेला. म्हणजे जसं आपण असं असा करतो कवटाळल्याप्रमाणे. हा हात आला तर मी अजून एवढा भिलो की माझ्या डोळ्यातून जी अश्रूची धार होती ती असं म्हणजे कंटिन्युअस असतं ना की काहीतरी पाणी पडायला लागलं तसं. कारण की मला असं डायरेक्ट काय म्हणतात त्याला, मृत्यू समोर दिसला की बाबा आता मी आता हे सोडणार नाही, बोले मरून जाणार इथला. तर त्याच्या चक्रात काय होतं, फक्त माझ्या एका डोक्यात देवाचं नाव होतं आणि दुसरं तो हात मला असा दिसला. तो हात म्हणजे असा होता की पाण्यामध्ये बॉडी सडलेली असते, हो. एकदम फुगलेली, पांढरी पडलेली, चमडा निघलेला, त्याला नख बिख काहीच नाही, म्हणजे त्याचे नख पूर्ण गळलेले आणि हात असा आणि हात असा. आणि तो बघितलं तर त्याचं सगळं कटलेली बॉडी, फुगलेली, नख बिख नाही, सडलेली आणि स्मेल करत होती की लिटरली माझ्याकडे तो माणूस माझ्या बाजूला बसलाय किंवा माझ्या बाजूला आहे आणि जसा पाण्यात फुगेल बॉडीचा एखादा वास येतो सेम तसा स्मेल आला. आणि तो समोर बसला, हा मागून बसला, मधात मी. माझी गाडी फुल ॲक्सिलेटरवरती, जी गाडी 140 वर जायची ती गाडी 10 आणि 15च्या वरती जात नव्हती, मॅक्स 15 पर्यंत गेली. आणि मला असं वाटत होतं की नाही मी खूप जोरात चाललो, पण टाइम स्लो झाला का चालू. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जसं काय चकवा लागतो अक्षरशः तशी चकवा परिस्थिती आली होती. मीटर बंद पडलं काय, म्हणजे मला असं भास होत होता. आणि हे चाललं माझ्यासोबत अक्षरशः 8 ते 10 किलोमीटर. आणि या 8 ते 10 किलोमीटरच्या प्रवासात मी जितकं मला आठवतं सगळं मी आठवून घेतलं, कारण मला असं वाटलं ते लास्ट आहे आता. आणि माझ्या गळ्यात एक ते सलमान खानचा पिक्चर निघाला होता टायगर, काय होतं एक था टायगर, हा. तो एक मफलर टाकायचा. हो. तर मी तो मफलर टाकून जायचो असा की एक गळा. तिथून 8-10 किलोमीटर ते चालले आणि एक एरिया संपला, थोडासा जंगल एरिया संपला, घाटचा एरिया तो संपला. काटाचा एरिया संपला की लगेच त्याच्या forest पलीकडून चांदणी चौतारी असं कोणतरी गाव आहे, मला माहित नाही, पण अलीकडल्या साईडला जसं मी आलो गाडीने एकदम रेस घेतला तर ती गाडी इतक्या जोरात, आणि सिंगल रस्ता म्हणजे एक जर ट्रॅक्टर गेलं तर बाजूला ती गाडी थांबवणं पडत होती, हो. एवढाच रस्ता आहे. तर काय झालं की इतक्या जोरात स्पीड वाढला त्या रस्त्यावर, खाड धाड 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 धाड, गड्डे बिड्डे, आणि मला ती कंट्रोल करायला पण 2 मिनिटं लागली की आता एकदम आले. कारण की ते गेले, मी खुश पण झालो आणि माझ्याकडे ते कंट्रोल पण होत नव्हतं. आणि तिथं झालं तसंच मी एक 2 मिनिटाच्या अंतरावर परत एक असा एरिया लागला की 2 कुत्रे आले. कुत्र्याची हाईट म्हणसाल तर 5.5-6 फूट उंच असे कुत्रे, एवढे म्हणजे मी गाडीवर बसलो तरी ते माझ्यापेक्षा असे लेवलला यायचे, एवढे 2 कुत्रे, इकडून आलं इकडून आलं. आणि मी मग परत रेस वाढवली, म्हटलं अरे, आणि असतात असे कुत्रे. हो. मी एक राज ठाकरेंचा फोटो बघितला होता, त्यांच्या हाईटच्या वरती कुत्रे होत होते. मी म्हटलं अरे हेच कुत्रे असतील, म्हणजे होऊ शकतं की कुत्रे असतील गध्यासारखे. हो. तुम्ही म्हटलं अरे कोणाच्या वावरातले चांगले कुत्रे असतील, आपण रातच्या चाललो तर आपल्या मागे नाही लागणार. चोर वगैरे समजा. तर मी रेस केली 135 वर गाडी, 135च्या स्पीडनं ते कुत्रे दोन्ही माझ्यासोबत पळाले, एवढ्या फास्ट. 135च्या स्पीडनं कुत्रे तुमच्या सोबत धावत आहे. आणि मी कॉम्पिटिशन, म्हणजे मला असं भीती नाही वाटली तेव्हा, पण मी कॉम्पिटिशनच्या हिशोबानं अरे किती पळा लागले, तर मी माझ्या 135 वर आलो. आणि मी मागचं थोड्या टायमासाठी विसरलो. पण काय झालं की ते पण एक एरिया नंतर दोन्ही कुत्रे अचानक साईडला गेले, हा इकडे गेला आणि नंतर दिसलेच नाही. आणि नंतर मी विचार करत होतो की हे काहीतरी असं असेल, तर माणूस पण म्हणाला होता की रस्त्यानं काहीतरी धोका आहे, असं तसं. थोडंसं तिथून पुढे आलो आणि मी जाताना 21 का 20 लिटरची पेट्रोलची टाकी होती, गाडीची ती फुल केली आणि येताना ते पेट्रोल संपलं. 120 किलोमीटर जाऊन 100 किलोमीटर पण नव्हतं आलो, 200 किलोमीटर मध्ये ती पेट्रोल संपलं माझं, आणि गाडी अंधारात बंद पडली एका ठिकाणी. तिथून मी ती गाडी 3 किलोमीटर जेवढं शक्य होईल पळता, म्हणजे मला भीती वाटत होती की मागून आलं परत कोणी तर, आणि मी खूप रडलो. आणि मी म्हटलं आता कोणीतरी येईल काय, हे होईल का ते होईल का. तर मी गाडी अशी लोटत नेली, 150-200 किलोची गाडी, आणि जेवढं पळता येईल मला ती गाडी लोटत घेताना मी तेवढी लोटत नेली ती गाडी. किती किलोमीटर? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर एक धाबा सापडला, धाब्यावर मी उतरलो आणि मी 2 बिसलरी पाणी पिऊन घेतलं एक सोबत.
म्हणजे तोंडाला बिसलरी लावली, थंड पाणी पिलं, डबल एक घेतली, डबल एक घेतली, 2 लिटर पाणी पिलं, 1 लिटर पाणी मी तोंडावर मारलं आणि मी तो रुमाल बघितला माझ्या गळ्यातला त्याच्या आधी. तो रुमाल जेव्हा बघितला, मी जेव्हा पिळला तो रुमाल, त्याच्यामधून माझे एवढे अश्रू निघले की डायरेक्ट जसं की म्हणजे एखादा व्यक्ती जसा पावसाळ्यामध्ये आपले कपडे पिळतो त्या प्रकारे. पावसामध्ये भिजलेला माणूस कसा पिळतो तसं. तर तो असा विषय झाला. त्याच्यानंतर मी ती गोष्ट कोणाला सांगितलीच नाही आणि मी 1 हप्ता असं मनात हे करायचो की यार हे खरंच झालं का, खोटं झालं का, हे खरंच झालं. कारण की मी माझ्या भ्रममध्ये पण होतो की असं आहे का, असं आहे का, असं आहे का. मी काय केलं, मी 2-3 काहीतरी पेपर कटिंग, मी काहीतरी लोकांना विचारायला गेलो, अरे यार तो रस्ता कसा आहे. तर मला 2-3 लोकांना, नाही यार त्या रस्त्यावरती ऍक्सिडेंट होत राहतात, तिथे खूप सारे ऍक्सिडेंट झालेले, रात्री तो रस्त्यावर कोणी जात नाही, 8-8:30 नंतर तर तिकडं गावाचे लोक पण येणं जाणं करत नाही आणि त्या रस्त्यावरच्या एसटी महामंडळाच्या एसट्या पण बंद आहेत रात्री, कारण की तिकडं धोका आहे. मग मला असं वाटलं कोणातरी सांग. मी जेव्हा माझ्या आईला सांगितलं तेव्हा माझ्या आईने मग मला सांगितलं की बरं झालं तू गाडीच्या खाली नाही उतरला किंवा तू गाडीच्या वरती होता त्याच्यामुळं, आणि मला होता आपण ज्या देवाला मानतो त्या देवाचं एक निकोट गाडीला बांधलेलं होतं आणि सगळ्या गोष्टी होत्या. तर हा असा प्रसंग आहे. आता मी जर तुमचे प्रेक्षक जर बघत असतील तर मी त्यांना हे सांगू शकतो की अशा काही घटना असतात ज्या आता सांगताना मला पण थोडंसं मी कॉशियस झालो की अरे, आणि कॉशियस तर झालो पण मला अजून माझ्या अंगावरती काटा आहे की यार हो माझ्यासोबत ती गोष्ट झाली. तर अशा आपल्या ऑडियन्स सोबत पण काहीतरी गोष्टी झाल्या असतील, कधी ना कधी त्यांना पण कशाचा ना कशाचा भास झाला असेल. आणि जर आपण देवाला मानतो तर आपण निगेटिव्ह शक्तीला पण तेवढंच मानलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी अटॅक होतात, मी याच्यावरती नंतर खूप लोकांना विचारलं, त्यांनी असं सांगितलं की आपण काही गोष्टी आपल्या आणि त्यांच्या काही गोष्टी मॅच होतात, काही टाइम असतात. जसं म्हणतो ना आपण की एखादा माणूस आपण कावळा बसायची आणि फांदी तुटायची टाइम एक होतो. तर तो टाइम जेव्हा मॅच होतो ना तेव्हाच त्या लोकांना दिसतात. बाकीचे लोक म्हणतात नाही असं काही नसतं, ते त्यांच्यासोबत घडलं नाही. पण डेफिनेटली ज्या दिवशी त्यांच्यासोबत हे घडेल त्याच दिवशी त्यांना ते शक्य वाटेल, कारण की मी पण ह्या गोष्टी पहिले मानत नव्हतो. तर असा तो किस्सा आहे, नक्कीच तो तुमच्या प्रेक्षकांना चांगलाच आवडेल. छलावा किंवा चकवा आपण ज्याला म्हणतो, चकवा. तर ते एका प्रकारे तुमच्या सोबत घडलेलं आहे आणि तुम्ही त्याचा प्रसंग अक्षरशः जसा तुमच्या डोळ्यासमोर घडला तो आम्हाला तो जसाच्या तसं सांगितलं. मी त्याच्यात हे नाही सांगितलं की काही वाढवून की नाही असं झालं तसं झालं, कारण की तेवढी माझी सहनशक्ती नव्हती की मी ते सह शकू. मी काही सांगेल, माझी सहनशक्ती पाहिजे. आज पण मी अंधारात एकटा नाही झोपत, पूर्ण अंधारात मी झोपू शकत नाही. म्हणजे माझ्या रूम मध्ये 4 लोक पण असले तरी मी पूर्ण अंधार करून झोपू शकत नाही. छोटा बल्ब का होईना मी लावतो, घरी असो की कुठं पण, कारण की मला तो जो भीती आहे ना माझ्या डोळ्यात ती आज पण माझ्याकडे आहे. ती पूर्ण अंधारात मी नाही झोपू. त्याच्यामुळं मी लाईट पण गेली, मी दोन्ही मोबाईलचे त्या टॉर्च लावून झोपतो, किंवा मी एक छोटा बाथरूम मध्ये बल्ब लावणार आणि तो झोपणार. म्हणजे काही ना काही नाईट लॅम्प एक आपण म्हणतो ना जसं की आताच मी कुठेतरी वाचला आशेचा किरण, हो तो एक दिसला पाहिजे बस विषय. धन्यवाद कैलास जी, आपण आपला प्रसंग आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल. नक्कीच तुमच्या प्रेक्षकांना पण हा प्रसंग आवडेल आणि तेही तुमच्या कमेंटमध्ये काही ना काहीतरी शेअर करतील नक्कीच. त्यांनी जो हा प्रसंग आपल्याशी शेअर केलेला आहे तो आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. नक्कीच तुमच्यासोबतही असे काही प्रसंग घडले असतील तर आम्हाला नक्की कळवा किंवा आमच्याशी कॉन्टॅक्टही करू शकता. आपणही या चर्चेत सामील होऊ शकता. धन्यवाद.